आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार या एकमेव हेतूनं आदरणीय श्री प्रभाकर तानाजी जोशी नाना यांच्या आशीर्वादानं वैद्यांचा समूह असलेला व्हॉट्सअप ग्रुप बनतो काय आणि या क्षेत्रातील दीपस्तंभ बनतो काय, हे सगळेच कसे अविश्वसनीय. या चळवळीला नाव देण्यात येतं गुरुकुल. गुरुकुल परिवाराची मोट बांधण्याची भूमिका पार पाडणारे गुरुकुल संघटनेचे संघटक संचालक सखोल अभ्यासक वैद्य भरतकुमारजी जाधव. वैद्य भरतकुमारजी जाधव यांनी गुरुकुलाची स्थापना 30 जून 2017ला वैश्विक गुरुकुल परिवार या नावानं केली आणि याचे चळवळीत कधी रूपांतर झाले हे कळलेच नाही. गुरुकुलद्वारे अनेक कॉस्मेटॉलॉजीचे वर्कशॉप, सेमिनार घेण्यात आले. सामान्य लोकांना आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक शिबिरे घेण्यात आली. खरा आयुर्वेद आणि नवशिक्या वैद्यांना शिकवायचं हे ध्येय वैद्य भरतकुमारजी जाधव यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. म्हणूनच त्यांनी गुरुकुलच्या माध्यमातून स्वतःची लिखित 5 पुस्तके प्रकाशित केली. यानंतर निर्मिती झाली ती गुरुकुल औषधी भांडार. अतिशय शास्त्रोक्त आणि ग्रंथोक्त पद्धतीनं तयार केलेली औषधे. गुरुकुल औषधी भांडार या नावानं संपूर्ण महाराष्ट्रात औषधांचे वितरण करीत आहे. सर्व प्रकारचे तेल, घृत, अर्क, शतावरी कल्प, सौंदर्य प्रसाधने, औषधे भांडार अतिशय यशस्वीरित्या वितरित करीत आहे. आयुष्यात पैसा सोडून सर्व काही काम करणारे आमचे कुटुंब प्रमुख वैद्य भरतकुमारजी जाधव यांचे 19 मार्च 2021ला दुःखद निधन झाले. आयुर्वेदाचा, अध्यात्माचा सखोल अभ्यास असलेले वैद्य भरतकुमारजी जाधव यांच्यापासून आपण सर्व पोरके झालो. आज सरांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. गुरुकुलच्या माध्यमातून वैद्य भरतकुमारजी जाधव हे गुरुकुल परिवाराला खूप मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याचे स्वप्न पाहत होते आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्नही करीत होते. पण नियतीला ते मान्य नव्हते आणि त्यांचा हा प्रवास मध्येच थांबला. गुरुकुलविषयी वैद्य भरतकुमारजी जाधव यांना या सर्व योजना साध्य करायच्या होत्या. त्या नक्कीच आपण सर्व गुरुकुल परिवार पूर्ण करू, हा विश्वास मनात पक्का आहे. गुरुकुलच्या प्रवासात श्रीरामपूर येथील आदरणीय गुरुवर्य वैद्य सतीश भट्टर सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनानं गुरुकुल आज इतकी मोठी भरारी घेऊ शकत आहे. भट्टर सरांचे मार्गदर्शन व आशीर्वाद सदैव गुरुकुलच्या पाठीशी राहतील हीच माफक अपेक्षा.